त्यावेळेस ती बायको म्हणते नवऱ्याला, कित्येक वेळा दुष्काळ पडला, आपल्यावर खायचे वांदे आले होते धनी, तर शेत सारा कुडून भरायचा, पण तो राजा शेत सारा सुद्धा दुष्काळ पडला तर माफ करत होता. एवढं राजांनी तुमच्या आमच्यासाठी केलंय, मग धनी आपला राजा छत्रपती होतोय म्हणून आपण आपल्या राजाला काहीतरी भेटवस्तू दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे? नवरा म्हणायचा, खरं आहे ग गंगे, या राजाला आपण काहीतरी दिलं पाहिजे. या राजाने आपल्याला लय दिलं. लय नाही, अरे लेकी बाळची आबरू वाचली नाही हेच लय झालं. कष्ट किती करू, झाडाचा पाला राहून खाऊन जगू, घरातली स्त्री जर सुरक्षित नसेल ना तर काहीच नाही ग गडे. म्हणून माता भगिनींनो, प्रत्येक घरात कोण माझ्या महाराजांना राज्याभिषेकासाठी भेट देण्यासाठी कोण जिरेटोप बनवतोय, कोण माझ्या महाराजांना एखाद्या शेल्याला शिंप्याला कापड नेऊन देऊन माझ्या महाराजांचा अशी शेला तयार करतोय, कोण महाराजांसाठी रत्नजडित तलवार बनवतोय, त्याला हिऱ्याचे मणी होऊन ती रत्नजडित तलवार कोण कोण काय काय करतोय, कोण चिनी मातीची भांडी महाराजांसाठी भेट देण्यासाठी तयार करून घेतोय, केलं तर माझा राजा छत्रपती होणार. कोण महाराजांच्या रायगडच्या किल्ल्यासाठी सजवण्यासाठी फुलं देतोय, कोण फुलाच्या माळा, कोण रांगोळीचं कार्य पाहतोय, कोण काय कार्य पाहतोय. प्रत्येकाला वाटून दिल्यासारखी कामं जो तो आपली आपली करत होता. आणि राज्याभिषेकाचा दिवस तो जवळ येत होता दादांनो.